चला आज मस्त आलू पराठा करूया। इथे मी आलू स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता याला कट करून घेते। छान याला कट करून घ्यायचं आहे। खूप छान लागते आलू पराठा। आता हे व्यवस्थित मी दोनच एका आलूच्या दोनच खापा करत आहे आणि आलू हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि कुकरला लावून घ्यायचं आहे। छान अशा 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। गॅस ऑन केला आणि कुकर ठेवला त्याच्यावर। इथे आलू आपली छान अशी उकडलेली आहेत। याची पूर्ण अशी साल काढून घेते वरची। मुलांना भरपूर प्रमाणात आलू पराठा आवडते। आता पूर्ण आलूची साल काढून याला छान बारीक करून घेतलेला आहे। आलू असं हाताने दाबून घेतलेला आहे। याला गॅसवर कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकलं, मोहरी, जिरं, छान जिरं मोहरी तडतडू द्यायचं आहे। कांदा टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे। आलं लसणाची कूट टाकली त्याच्यामध्ये आणि हिरव्या मिरचीचा थोडासा असा ठेचा टाकलेला आहे। तुम्ही हवं तर लाल तिखटसुद्धा टाकू शकता। छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित त्याला आणि थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि मीठ याला टाकून छान परतून घ्यायचं आहे। वरून थोडीशी कस्तुरी मेथी आणि याच्यामध्ये आलू छान असे बॉईल केलेले आहेत, बारीक करून घेतलेले हे याच्यामध्ये टाकायचे आहेत। आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। खूप छान असं आपलं पराठ्याचं सारण झालं आहे। आलूचं भरायचं त्याला छान मिक्स करून घेते आणि इथं कणिकसुद्धा लावलेली आहे पराठ्यासाठी। छान असे पराठे लाटून घ्यायचे आहेत। आता मी इथं पराठे व्यवस्थित लाटून घेते हे आणि आपला पराठा अजिबात फुटत नाही, काही नाही। आता मी छान अशी पोळीच लाटून घेतलेली आहे आणि हे आलूच्या याचा गोळा याच्यामध्ये ठेवलेला आहे आणि याला साईडकडून पूर्ण दाबून घेते हे। आणि दाबून घेऊन छान असायला लाटून घ्यायचं आहे। व्यवस्थित लाटून घ्यायचं, तेल लावलं, छान असं पराठा लाटून घेतलेला आहे। एक तावासुद्धा छान असं तापत ठेवलेला आहे आणि हे पराठा याच्यामध्ये घ्यायचा आहे। वरूनसुद्धा तेल लावायचं आहे। खूप छान असे खरपूस पराठे होते। तर दही पराठा लोणच्यासोबत, सॉससोबत खूप छान लागते। आता हे खालून छान पराठा आपला भाजलेला आहे, याला परतून घेऊया। खूप छान असं भाजू द्यायचं आहे पराठ्याला। आता इथे दुसरा पण करून घेते मी आणि दुसरा पण आपल्याला तसंच करायचं आहे। पूर्ण साईड अशी दाबून घ्यायची याच्यावाली आणि याला लाटून घ्यायचं आहे। थोडं थोडं पीठ टाकून आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि याला परतून घ्यायचं। बघू शकता किती छान असं भाजलेलं आहे। आता याला सुद्धा भाजून घेते मी आणि हे भाजलेलं काढून घेते। वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, छान भाजून घ्यायचं आहे। जेवढा खरपूस भाजसाल तेवढं खायला खूप छान लागते। आता इथे पूर्ण पराठे मी बनवून घेते, त्याच्यासोबत थोडंसं दही। झाले आहेत माझे पूर्ण पराठे बनवून, खूप छान असे झालेले आहे। मुलांना टिफिनवरती देऊ शकता तुम्ही, त्याच्यासोबत दही।